नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन काशीद आणि तुम्ही बघत आहात आपलं JK7598 मराठी यूट्यूब चॅनल. तर आता इथून पुढं म्हणणार नाही मित्रांनो की तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनल व्हिडिओला आवडला असेल तर वगैरे ह्या गोष्टी आता तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. कारण आपण आता यूट्यूब व्हिडिओ बनवणं बंद करतो मित्रांनो. बंद यासाठी की काय असं खास कारण नाही, पण काही गोष्टी ह्या 8-10 दिवसामध्ये आपल्यासोबत घडत गेल्या आणि बरं त्या अशा तुमच्यासोबत सांगण्यासारख्या किंवा शेअर करण्यासारख्या नाही आहेत. पण आपण एक आता थोडंसं यूट्यूबपासून बाजूला होण्याचा निर्णय घेत आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा. कारण काय माहिती आहे का, व्हिडिओ बनवत काम करणं ना खूप अवघड आहे, नाही सोपं तेवढं. आणि मला वाटत होतं मी बनवेन वगैरे, चालत पण होतं, आपले व्हिडिओ चालत होते, चॅनल चालत होतं, सबस्क्रायबर वाढत होते. पण नाही मित्रांनो, आता विचार केला आहे आपण पूर्णपणे. 2 दिवस कालचा दिवसभर काम केलेला व्हिडिओ बनवला आहे मी, पण तो पण काही मी आता अपलोड करत नाही. आणि आज पण आता सकाळी सध्या आता 4:30 झालेत आणि मी सध्या घनसोलीमध्ये आहे. आणि आत्ता पण मी काम केलं आहे, पण आज सकाळपासून काही व्हिडिओ बनवला नाही. तर मित्रांनो कसं असतं, तुम्ही आपले सबस्क्रायबर आहात, काय रोजच्या रोज व्हिडिओ बघत असतात. काय आता बरेच जण असे कमेंट वगैरे, प्रत्येक व्हिडिओला कमेंट वगैरे असते. मग ते कसं होतं, अचानक आपले जर व्हिडिओ नाही आले तर उगाच ते तुम्हाला सबस्क्रायबरला काळजी, बाबा यांचे व्हिडिओ काय येत नाहीत, काय झालं काय माहिती. तर तुमच्यापर्यंत माझा निर्णय पोहोचवावा म्हणून हा मी शेवटचा व्हिडिओ बनवत आहे. नाही मित्रांनो, आपल्याला हे यूट्यूब वगैरे म्हणजे आपलं काम नाही ते मित्रांनो. त्याला ते पूर्ण वेळ माणूस लागतो, पूर्ण वेळ गोष्टी सगळ्या मॅनेज करणं आणि त्याच्यातलं नॉलेज, ते व्हिडिओ एडिटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी, प्लस तो मोबाईल कॅमेरा वगैरे सगळ्या गोष्टी नवीन करणं खूप अवघड आहे. ते आपल्याने मॅनेज नाही होणार. मी बघितलं प्रयत्न करून, पण काही गोष्टी आपल्याकडून त्या होणार नाहीत मित्रांनो. त्यामुळे मी बस, बाकी दुसरं काय नाही, तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. यासाठी मी फक्त हा व्हिडिओ बनवला आहे. आजपासून मी व्हिडिओ टाकणं बंद करतो आहे. आता सध्या तुर्तास तरी बंद करतो आहे. पुढे बघू, म्हणजे पुढं कसे काय कंडिशन होते किंवा काय परिस्थिती आपली सुधारते का, काय गोष्टी घडत आहेत पुढं. जर त्या गोष्टी व्यवस्थित जर घडत गेल्या आयुष्यामध्ये तर मग आपण त्या गोष्ट नंतर व्हिडिओ बनवण्याचा विचार करू. पण आता सध्या आपण व्हिडिओ बंद करतो आहे मित्रांनो. कारण तसं बघायला गेलं तर पाहिजे तसं रिस्पॉन्स नाही आहे यूट्यूबला. पण रिस्पॉन्स नाही म्हणण्यापेक्षा सबस्क्रायबर वगैरे आहेत मित्रांनो. सबस्क्रायबर वगैरे झालेत आपले 700च्या आसपास सबस्क्रायबर होत आलेत. पण व्ह्यूज तसे मिळत नाहीत. आपलं वॉचिंग जे आहे 4000 तास ते कंप्लीट होणार नाहीत असं माझा अंदाज आहे. आता जवळजवळ ह्या ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत आपल्याला 1 वर्ष पूर्ण होतं आहे आपण व्हिडिओ बनवायला चालू केल्यापासून. तर तसं म्हणायला गेलं तर आत्तापर्यंत आपलं वॉच टाईम वगैरे पूर्ण व्हायला पाहिजे होता, सबस्क्रायबर व्हायला पाहिजे ते. पण तसे काय सबस्क्रायबर होत नाहीत, वॉच टाईम काय तसा पूर्ण होत नाही. आणि झालं, चला, आहेत गोष्टी आयुष्यामध्ये. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार ह्या गोष्टी असतात. कधी डाऊनफॉल असतो, कधी चांगले दिवस येतात. चांगले दिवस आल्यानंतर फक्त माजू नका, म्हणजे जे आपण खराब दिवस काढले त्याची फक्त आठवण ठेवा. एवढंच मला तुम्हाला याच्यातून सांगायचं आहे. आणि सध्या आपण थोड्या बॅड कंडिशनमधून जात आहे. हे 2026 साल मला थोडंसं अवघड जातं आहे मित्रांनो. खूप टेन्शन. प्रत्येक गोष्टीकडून टेन्शन आहे, इकडून टेन्शन आहे, तिकडून टेन्शन आहे. म्हणजे असं एक दिवस मला असा जात नाही की बिना टेन्शनचा. खूप टेन्शन आहे. आता व्हिडिओ बनवतो वगैरे, काम करतो आहे, तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो आहे, मी व्हिडिओत बोलतो आहे, ते तुम्हाला बरं वाटतं आहे, तुम्हाला काय वाटत, म्हणजे तसं मी चेहऱ्यावर जाणवू देत नाही. पण खूप मनामध्ये किंवा डोक्यामध्ये खूप गोष्टी चाललेल्या असतात मित्रांनो. सगळं जाता काय मी सांगत बसत नाही, सांगायला गेलं तर मला दिवस पुरणार नाही. म्हणून मी फक्त छोटासा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी, सॉरी, मला माफ करा. मी आत्तापर्यंत एवढे व्हिडिओ बनवले, आत्तापर्यंत तुम्ही मला चांगला सपोर्ट केला, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. आणि मी आता इथून पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू शकत नाही, त्याच्याबद्दल सर्वांना एकदा सॉरी बोलतो.
आणि ठीक आहे मित्रांनो, चला आता मी माझ्या आयुष्यात माझ्या ह्याच्यामध्ये कारण काय यूट्यूब बनवणाऱ्यांचं आयुष्य असतं ना मित्रांनो, सर्व तुमच्या पुढे म्हणजे मी दररोज काय काय करतो, काय नाही करतो, कुठे कुठे काय सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर घडत असतात. आणि यूट्यूब बनवणं बंद केलं की आता मग माझ्या गोष्टी फक्त माझ्यापुरत्याच मर्यादित असतात. ज्या काय असतील त्या गोष्टी मलाच माहिती असतात किंवा माझ्याच प्रमाणे चालत असतात. तर असं एक एकंदरीत विषय आहे. आणि कसं आहे, थोडंसं काही गोष्टी आयुष्यामध्ये निर्णय घ्यायला चुकल्यामुळे किंवा काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसल्यामुळे थोडंसं आपण आर्थिक संकटामध्ये आलेलो आहे. आर्थिक टेन्शन आहे थोडंसं. पण मी विचार करत होतो की चला कमी होईल, काहीतरी होईल. गाडी माझी कंपनीला होती, कंपनीची गाडी निघाली, पुन्हा गाड्या मी दुसरीकडे चालवत ठेवल्या. पण आहे मित्रांनो, काम वगैरे आहे तसं, पण ते यूट्यूब करत करत त्या गोष्टी करणं शक्य नाही आहे. त्यामुळे आपण थोडंसं स्विच ऑफ होतो आहे यूट्यूबपासून. बस एवढंच. मला पण ते काय बरोबर वाटत नाही आहे, कारण तुमची रोजची सवय लागलेली आहे. रोजची तुमच्याशी बोलण्याची, तुमच्या कमेंट वाचण्याची, किती लाईक आले, किती व्ह्यूज आले, किती सबस्क्रायबर वाढले. मला पण ते रोज सवय लागलेली आहे. असं व्हिडिओ टाकायचा, व्हिडिओ टाकल्यानंतर सारखं 1 तास 2 तास झाले का बघायचे, किती लाईक आहेत, कोणाची कमेंट आली आहे का, आपला रिप्लाय कुठल्या कमेंटला राहिला आहे का. या सर्व गोष्टी मला ती खूप सवय लागली होती. पण नाही, आता जरी सवय लागली असेल तर पण काही गोष्टीसाठी आपल्याला ते सोडणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ठीक आहे. आता बघूया, आता मला पुढे भविष्यात माझे काय थोडीशी काय म्हणजे मला वाटलं काही गोष्टी चांगल्या घडत गेल्या किंवा सुधारणा होत गेली तर मी परत यूट्यूब व्हिडिओ बनवण्याचा विचार करेन. तोपर्यंत आता सध्या मी व्हिडिओ इथून पुढं आजपासून बनवणार नाही. हा आपला शेवटचा व्हिडिओ असेल. तर ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. आणि जर काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा, सॉरी. आणि श्री स्वामी समर्थ मित्रांनो.